नमस्कार, स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण लग्नसराईत खातो तसा पुलाव ताजा व घरगुती मसाल्यांमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करून सर्वांबरोबर शेअर करा। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। सर्वप्रथम मी येथे 1.5 वाटी तांदूळ घेत आहे। येथे मी बासमती तांदूळ वापरत आहे। तुम्ही सुट्टा होणारा कोणताही तांदूळ वापरू शकता। तांदूळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊयात। आता पातेल्यात तांदूळ बुडतील एवढे पाणी घेऊन 20 ते 30 मिनिटे भिजत ठेवू। तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। यासाठी मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, वाळलेला 1 चमचा पुदिना, 1 चमचा कोथिंबीर, 2 ते 3 वेलच्या, 1 इंच दालचिनी, 5 ते 6 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी टाकून वाटून घेऊयात। आपले वाटण छान वाटून झाले आहे। आता आपण 1 कांदा उभा चिरून घेऊ। चार ते 5 फरशीच्या शेंगा कापून घेऊ। याला फरसबी असेही म्हणतात। आता इथे आपण गाजर व बटाट्याची साल काढून घेऊ। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गाजर व बटाटा बारीक चिरून घेऊ। आता 1 टोमॅटो बारीक करून घेऊ। आता आपली पुलावची तयारी झाली आहे। आपण पुलाव करून घेऊ। यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकू। आता यात 1 इंच दालचिनी, 2 वेलच्या, 3 ते 4 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 तमालपत्र, चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घेऊ। यातच आवडीप्रमाणे काजू टाकू शकता। आता हे मिश्रण व्यवस्थित परतून झाले आहे। यात मिक्सरवर बारीक केलेले वाटण टाकू व मिक्स करून घेऊ। आता यात चिरलेले टोमॅटो टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात अर्धी वाटी हिरवे वाटाणे टाकूयात व मिक्स करून घेऊयात। यात कापलेला बटाटा, फरशीच्या शेंगा व गाजर टाकूयात। मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर यात भिजवलेला तांदूळ टाकून घेऊ व मिक्स करून घेऊ। येथे आपण पाणी टाकून घेऊ। आपण 1.5 वाटी तांदूळ घेतले आहेत। यासाठी 2.5 वाटी पाणी टाकून घेऊयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता चवीपुरते मीठ टाकूयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपले मिश्रण तयार झाले आहे। कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊयात। तांदूळ भिजवलेला असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। कुकर थंड झाला आहे। आपण तो उघडूयात। आता आपण पाहू शकता पुलाव व्यवस्थित शिजला आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली घरगुती मसाल्यात तयार होणारी पुलावची रेसिपी। तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।